सलॉन एक्सपिरियन्सेस. क्लायंटला हेअर कलर लावायचा असतो आणि त्यासाठी त्याची धडपड अशी असते की जो कलर आपण वापरतोय तो आपल्या केसांवर जास्तीत जास्त टिकून राहावा. म्हणजे जसे आता आपण टचअप करण्यासाठी कलर वापरतो, तर हे जसे आता ग्रे दिसत आहेत तर ते लवकरात लवकर दिसू नये म्हणून त्याची धडपड असते. त्यासाठी ते जे काही कलर वापरतात, जसं सलॉनमध्ये प्रोफेशनल ब्रँड्स वापरले जातात. क्लायंट जेव्हा स्वतः कलर करतो तेव्हा ते कन्झ्युमर ब्रँड्स वापरतात, म्हणजे जे इझिली अवेलेबल असतात कुठेही, कुठल्याही शॉपमध्ये, मेडिकल स्टोअरमध्ये. तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण कुठलाही कलर, म्हणजे अगदी कुठलाही कलर जो वापरतो याचं ऍप्लिकेशन हे आउटर असतं. म्हणजे आपण इथे स्कॅल्पच्या वर आपण अप्लाय करतो कलर, त्याचा स्कॅल्पशी काहीही संबंध नसतो. आणि ज्या प्रमाणामध्ये तुमची ग्रोथ आहे किंवा ज्या अंतराने तुमची रिग्रोथ येते ती तशीच येणारही असते. म्हणजे साधारणतः प्रत्येक व्यक्तीचे साधारणतः 1 ते 1.5 सेंटीमीटर हे केस एव्हरी महिन्याला वाढत असतात. तर त्याच प्रमाणामध्ये तुमचे ते जे काही केस आहेत, पांढरे केस आहेत, ते तसेच दिसणारे असतात. तर असा कुठलाच कलर नसतो की जो तुमचा आज केला आहे तर तो 2-3 महिने तसाच टिकून राहील. येस, ऑफकोर्स तुम्ही जो कलर वापरता तो कलर तुमच्या केसांवर असतोच. फक्त तुमची जी रिग्रोथ आहे ती त्याला पुढे पुश केल्यामुळे तुम्हाला असं वाटतं की तो कलर लवकर निघून गेला. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हेअर ग्रोथ म्हणजे काय, ते कशा प्रकारे होते, त्याचा पॅटर्न काय असतो हे बघूया.